स्पायसी सॅलड आपण करतोय ना? मग साहित्य लिहून घ्या. रंगीत भोपळी मिरचीचे तुकडे दोन्ही, केशरी आणि लाल. ओके. रंगीत भोपळी मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कांद्याची पात आहे, बेबीकॉर्नचे तुकडे आहेत, पनीर, टोमॅटो सॉस, थोडंसं मीठ, कोथिंबीर, मिरपूड, बटर, ब्राऊन ब्रेडचे तुकडे. साहित्य तुम्ही बघितलात काय काय केलं ते. आणि आता मी तिची मदतनीस म्हणून उभी राहिलेली आहे. तर काय करायचंय आता? आपण थोडंसं बटर घेऊया. बस धुवायला लागेल बाळा, ह्याच्यानेच घाल. जास्त नको. नाही थोडीशीच घे. किंचितशी अशी पसरून 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 घालायची. पसरून 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 घालायची. याचं कारण सगळीकडे नीट लागलं पाहिजे म्हणून पसरून पसरून पसरून. अजून थोडीशी आपण घेऊया. ओके. कशी घालायची? पसरून. पसरून. मीठ पण आपण थोडंसं घालूया. चवीनुसार आपण मीठ घेऊ शकतो. मी पसरवतो, वापरू नकोस. आता त्याच्यावर काय घालायचं? ब्राऊन ब्रेड. ब्राऊन ब्रेडचे तुकडे. व्हेरी गुड. हे सगळे तुकडे. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता हे आम्ही काढून घेतो बोल मध्ये. आता बाउल मध्ये काढून घेऊया. आता आपल्याला परत परतायचंच आहे. ओके. मग परत आपल्याला बटर घालायचंय ना? बटर परत बटर नाही, आता आपल्याला टोमॅटो सॉस घालायचं. हो ना. आता भाज्या टॉस करायच्या. आधी आपण घालूया भोपळी मिरचीचे रंगीत तुकडे. भोपळी मिरची जी पिवळ्या रंगाची आहे ती आणि रेड आहे ती. रेड आपण आता घालूया. ओके. आणि मग कॉर्न. बेबीकॉर्नचे तुकडे. ही आमची बेबू आहे तशी ती छोटी बेबीकॉर्न आहे. ते पण स्टर करायचे. आता आपल्याला हे घालायचं कांद्याची पात. बारीक चिरलेली आणि पनीरचे तुकडे. मस्त. ओके. आता ते फ्राय करून घ्यायचं. ओके. थोडंसं मीठ आणि मिरपूड आपण घालून कोथिंबीर. आपण किंचितशी मिरपूड सुद्धा घालूया. आता आपण बाउल मध्ये काढून घेऊया. हे ब्राऊन ब्रेड जो आम्ही मिरी आणि मीठ वरती परतवला आणि मस्त. आणि कोथिंबीर ना त्याच्यावर सजवायची ना. की आपली डिश रेडी ना? येस. स्पायसी सॅलड आमचं रेडी झालेलं आहे. तर पटकन साहित्य कृती घ्या, ती सजव देतो पर्यंत. स्पायसी सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेबीकॉर्नचे तुकडे, ब्राऊन ब्रेडचे तुकडे, बारीक चिरलेली कांदा पात, टोमॅटो सॉस, पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, लाल भोपळी मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, मिरपूड, मीठ आणि पनीरचे तुकडे. कृती: प्रथम एका पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मिरपूड, मीठ आणि ब्रेडचे तुकडे घालून ते भाजून घ्यावे. पॅन मध्ये टोमॅटो सॉस घालून त्यामध्ये पिवळ्या आणि लाल भोपळी मिरचीचे तुकडे, बेबीकॉर्नचे तुकडे, कांद्याची पात, पनीरचे तुकडे, मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण परतून घ्यावं. एका बाउल मध्ये हे परतून घेतलेल्या भाज्या आणि पनीरचं मिश्रण काढून घ्यावं. त्यामध्ये भाजून घेतलेले ब्रेडचे तुकडे आणि कोथिंबीर घालून सॅलड सर्व्ह करावं.